थँक्यू सो व्हेरी मच डीजे. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलेले आमचे तमाम मायबाप क्रीडा रसिक आमचे पाहुणे VTAC ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर देखील प्रेक्षक जोडलेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी अपडेट देईन मी की आजच्या पहिल्या दिवसातला हा अंतिमचा मुकाबला आहे, कारण की हा मुकाबला थेट घेऊन जाईल एका संघाला उपर म्हणजेच सुपर 4. सुपर 4 मध्ये कोणता संघ येईल? जय भवानी मंगनपाडा आणि त्यांच्या विपक्ष रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा. बघा, आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे मागील मॅच असं वाटलं होतं की ठाकूरपाडा स्टार हा संघ आपण पाहिला तर मॅच पूर्णपणे जिंकेल, परंतु काय झालं नेमकं 45 धावा आणि त्याही अगदी सहज सोप्या पद्धतीने, म्हणजेच काय तर तब्बल 13 चेंडूमध्ये चेस झाल्या. बघा, म्हणजे या मैदानावर बघा तुम्ही धावा किती बनवा चेस होऊ शकतात, परंतु बॉलिंगवर सगळी काही जबाबदारी आहे. 2 खेळाडू आहेत, नितेश ठाकरे आणि विशाल लाखात. बॉलिंग मार्कवर मिस्टर मिलिंद. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. बॉल पहिला अपरलाय आणि हा बॉल नाही बाई नाही भीती छत्रपतीचा छावा आणि पहिल्याच बॉलवर ठोकल्यात बॅटरनं 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पहिल्याच बॉल आपण पाहिली तर ना ती पाहायला मिळाली आहे वाघाची दहाड. वाघाची दहाड मात्र आपण बघितली जी घेतली आहे बॅटर आपण पाहिले तर मिस्टर नितेश ठाकरे या बॅटरने मिलिंदला अटॅक केलंय. पुन्हा एकदा उडवलाय बॉल हवेत, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही तर हा आला 6 षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके नितेश ठाकरे. सध्या तरी म्हणतोय की मी बनणार बापरे. बॅटिंग मध्ये दर्शवलाय खेळ त्याने. हा बॉल पाहावा लागेल, दिशाही नाही, पंच वळलेत, इशारा मिळाला वाईट आहे. कॉन्फिडन्स ऊर्जा मात्र मिळाली आहे गवलीपाडा संघाला देखील. पहा, मागील मॅच मध्ये 45 चेस झाल्या होत्या, म्हणजे आता विचार असेल की आपण कदाचित जास्तच देऊया. वाह, क्या बात है, जबरदस्त षटकाराची हॅट्रिक्स पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. 3 उत्तुंग षटकार या ओव्हर मध्ये. धाव फलक आपण पाहिलं तर पोचले गेले 19च्या घरामध्ये. थँक्यू डीजे. आपण बघितलं तर 3 चेंडू 3 उत्तुंग षटकार आपण पाहिले, एक वाईट देखील पाहिलाय. तब्बल 19 धावांची भर मोठी सुरुवात मिळाली आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा चिंचोटी या टीमला. अपील केली आता मात्र आपण पाहिले, परंतु अपील मध्ये उत्तर मिळालंय. ही लेन मात्र निवडली गेली आहे, फायदा मिळालाय, परंतु नितेशचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त आपण पाहिलं तर खेळ केला आहे आणि आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट कन्वर्ट करून देऊन मात्र परतलाय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहतोय न्यू स्टार मडवीपाडा पुरस्कृत नगरसेवक चषक या विभागातील लोकप्रिय नगरसेवक आपण बघितलं योगिताताई देवेंद्र पाटील, आणि नक्कीच आपण बघितलं तर या स्पर्धेचं टायटल नेम देखील आपण पाहिलं
तर नगरसेवक चषक 2026 नुसतार मडवीपडाची ही संकल्पना, हे नियोजन आणि हे आयोजन आपण बघितलं तर लक्षवेधी राहिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अपील केली हो, कारण की यष्ट्यांच्या मधोमधच होते बॅटर प्रशांत गवळी. पहा पहिल्या सुरुवातीला आपण पाहिला तर बघा आक्रमण फलंदाजाने केलं, परंतु आता आक्रमण गोलंदाजाने केलंय. विकेट डाऊन, आणखीन एक. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता आपण बघितलं किरण आले बॅटिंगसाठी. पहिल्या 3 बॉलमध्ये 19 गेला, म्हणजे 3 षटकार कंटिन्यू गेलेत. परंतु आता चित्र असं दिसतंय की पहिल्या 3 षटकार गेले तर मग आता 3 विकेट देखील येऊ शकतायत हो, कारण की बॉलरला ती संधी आहे. त्याने कमबॅक केले, परतीचं साधन साधलंय. किरण गरुडा नवीन बॅटर. हो, हा बॉल पाहिला पण अगदी जवळून गेलाय आणि तेच पाहायला मिळालं. पंचांनी डिसिजन पोहोचवलंय, मग जास्त चर्चा करायची गरज नाहीये की थायपॅडला लागून हा बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु गुड कम बॅक. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा पहिल्या काय झालं, पहिल्या 3 बॉलमध्ये धावा येताना पाहायला मिळाला. उर्वरित 3 बॉलमध्ये धाव एकही नाही, 2 विकेट आलेत. मुकाबला पण बघितला तर मग एक रफ अँड टफ वाला होताना पाहायला मिळतोय. नगरसेवक चषक 2026 आपण पहिला दिवस आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. त्यानंतर आपण बघितलं तर सुंदर खेळ मात्र रंगला गेलाय आणि शेवटच्या मॅच मध्ये कोणाचा खेळ सुंदर होईल आणि कोणता संघ सुपर 4 मध्ये येईल. बॉलिंग मार्कवर आपण बघितलं तर परशुराम आले, तर फिल्डर आपण पाहिला तर मग तिथे होते. बॉडीचा वापर केलाय, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण बाउंड्री रोखायची आहे हा मात्र विचार होता हा खेळाडूचा आणि तो पाहायला मिळालाय. रोहित आपल्याला पाहायला मिळाले आणि चेंडूला मात्र केलं स्टॉप. धावा मिळाल्या 2 किरण आणि आपण बघितलं तर विशाल नावाचे 2 बॅटर्स आता मैदानाच्या आतमध्ये एक चांगली खेळी मात्र करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र आपण बघितलं तर प्रश्न निर्माण झाला हा, या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये पहिला कोणता संघ येईल. एका बाजूने रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा की दुसऱ्या बाजूने जय भवानी वंगणपाडा. खेळ त्याचा छान, तो मात्र आपण पाहिला संघ या सुपर 4 मध्ये त्यांना पाहायला मिळेल. मिस टायमिंग शॉट आहे, हवेत बॉल, फिल्डर पोहोचले परंतु झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. पण इथे नेमकं झालंय काय, कॅच सुटल्यानंतर धावा देखील मिळाल्या 2. जीवनदान दिलंय, म्हणजेच या मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना जीवनदान देणं म्हणजेच प्रत्येकाला वरदान देणं असं चित्र आहे. खेळाडूंना हे जीवनदान महागात पडू शकतं येणाऱ्या क्षणामध्ये काळामध्ये. कदाचित हाच खेळाडू मग एक धोकादायक खेळी करू शकतोय आपल्या संघासाठी. धाव संख्या फलकावर पाहिली आपण 23. पुन्हा हवेत बॉल उडाला, फिल्डर कोणी नाहीये तिकडे. पोहोचले पण कोणी नव्हते परंतु पोहोचले, परंतु मिस्टेक आणि मिस्टेक होत आहेत. चुका चुका आणि चुका, चुकणार तर मुकणार असा उल्लेख केला जातोय ना. आणि सध्या तरी तेच चित्र इथे डोळ्याच्या समोर पाहायला मिळालंय. धाव संख्या पुन्हा एकदा आपण पाहिले तर 2 या आकड्याने पुढे सरकले. 25च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. बॉल फेकून झालेत या दुसऱ्या ओव्हरच्या स्पेल मध्ये 3. 25 झाले आहेत, म्हणजेच काय तर अजून देखील 3 बॉल आहेत. आणि जरी या 3 बॉल मध्ये 5 आल्या तरी देखील आपण पाहू शकतोय की सरासरी छान मिळेल. पण इथे गवळीपाडा टीम आहे ना की स्वतःच्या संघाला एक सेफ टोटलच्या दिशेने घेऊन जाण्याचा आता माइंडसेट असेल. बघा थोडंसं अनलकी काय राहिले तर ज्या खेळाडूने स्टार्ट कन्वर्ट करून दिला ते बाद झाले, प्रशांत आले ते बाद झाले. त्यामुळे थोडंसं आता परिस्थितीला हँडल एका तरी खेळाडूला करावा लागेल. पुढील बॉल पाहतोय आपण परशुराम.
अंतिम माग पाहतोय आपण समोर बॅटर आपण पाहिला विशाल विशाल लाखात अखुट टप्प्याची लेंथ होती खराब लेंथ होती ओ पाहिलं आपण तर मिस्टेक झाली आहे फाईनल क्षेत्रामध्ये मी तर म्हणेन की बॅटरने देखील मिस्टेक केली कारण की हा लेंथ होता ना लगभग बाउंड्रीच्या आत दिशेने जायला हवा होता परंतु टायमिंग नव्हतं तिकडे चांगला बॉल मात्र फेकला गेला आता आपण बघू शकतोय कारण की सिंगल आली म्हणून त्याला चांगला म्हणू शकतोय आता फलकावर आपण पाहिलं तर 26 आहेत 4 फेकून झालेत बॉल अजून देखील 2 बॉलचा खेळ शेष आहे आणि समोर आता किरण असतील मागची स्पर्धा मला तरी आठवते की मग किरणने काय जबरदस्त पारी खेळली होती कारण की 2 बॉलवर 2 षटकार हवे होते आणि ते ठोकले होते प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु क्या बात आहे स्वतः बॅटर म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट मात्र आपण पाहिलं तर दर्शवलं गेलंय कारण की इथे हलकस एज होतं आणि ते त्यांनाच माहिती होतं आणि स्वतःहून त्यांनी मात्र क्रीज सोडले आहे आणि फलंदाज बाद थँक्यू सो मच डीजे बघा मैदानाच्या आतमध्ये आता विकेट डाऊन झाले धाव फलकावर धावा आहेत 26 धावा या ओव्हरचा अंतिमचा बॉल असेल अंतिमच्या बॉलवर आपण पाहिलं तर मग कशा प्रकारे खेळ केला जाईल हा बॉल पाहिला आपण तर चाललाय निर्धाव आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर थोडक्यात कमबॅक केलंय संघाने आपण पाहिलं तर जय भवानी वंगणपाडा पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर भरपूर धावा गेल्या होत्या परंतु त्यानंतर मच नीडेड बॉलिंग पाहतोय आपण या ओव्हरमध्ये आल्या फक्त 7 धावा धाव फलकाला थांबवण्याचा पराक्रम केलाय परंतु अजून देखील 6 चेंडूचा खेळ शेष आहे मैदानाच्या आतमध्ये या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल पाहूया प्रत्यक्षात तत्पूर्वी जाऊया डीजे कडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये मग पुन्हा येऊया थँक्यू सो व्हेरी मच डीजे रोहित बॉलिंग मार्कवर येत आहेत आता आपण पाहिलं तर मग शेवटच्या स्पेलमध्ये रोशन आणि विशाल आता हे 2 खेळाडू असतील मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 खेळाडूंकडून आपण पाहिलं तर 26 आहेत आणि तिथे आणखीन मात्र जास्त धाव्यांची अपेक्षा असेल मागील मॅचमध्ये 45 अनसेफ होत्या या मॅचमध्ये किती यायला हवेत बॉल हा पहिला उडवलाय दिप्तेश आले सुंदर कॅच कन्वर्ट केलाय होईल फलंदाज बाद पहिला पण तर पडतावं लागेल खेळाडूला मिस्टर विशालला ओपनरचे खेळाडू होते आणि सफलता रोहितच्या खात्यामध्ये थँक्यू सो व्हेरी मच डीजे पहिल्या बॉलवर पहिली विकेट मिळवली गेली आहे सध्या तरी आपण बघितलं तर मग खाली राहणारा बॉल आपण पाहिला तरी ते बॅटर आपण पाहिलं तर पवन आले पवन गवळीपाडा आपण पाहिलं तर रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा हा संघ चिंचोटीचा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला बघा सुरुवात काय धूमधडाक्यात झाली आगाज काय जबरदस्त झाला परंतु अंजाम सध्या तरी मग वंगणपाडा देतोय असंच म्हणावं लागेल अक्रॉस खेळलेत बॉल आपण बघितला तर सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये चुका आता मात्र आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत गवळीपाडा टीम ज्याने सुरुवात छान केली होती आता शेवट करत असताना आपण बघितलं तर शेवट गोड करायला हवा परंतु सध्या तरी आपण पाहू शकतो की मग ज्या चुका आपण पाहिल्या तर सुरुवातीला वंगणपाडा टीमने केल्या त्या सुधारतायत आता हे चित्र डोळ्याच्या समोर येत आहे 3 बॉल फेकले धाव एकी नाही आले या ओव्हर मध्ये समोर टाकलेला होता फिल्डिंग चांगली झाली कदाचित आणि हो
सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. ग्रेट रन आउट. आणि आपण पाहिलं तर फलंदाज बाद. थँक यू सो व्हेरी मच डीजे. साहिल दांडेकर आले तर मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल फेकलेत या ओव्हरमध्ये. धाव एकही नाही दिली रोहित वाघने. नक्कीच वाघ आहे आणि वाघासारखा खेळ करतोय. परंतु समोर साहिल आलेत. साहिलने आपण पाहिलं तर हा बॉल खेळला गेलाय. धाव एक मिळाला. धाव फलक बघा थांबलं होतं. भरपूर वेळ झालं. मागील 4 बॉल पासून 4 बॉल नाही, मी तर म्हणेन की मागील 6 बॉल पासून थांबलेलं होतं तिथल्या तिथेच. आता पुढे गेले 27च्या घरामध्ये. 27 झाल्यात आणि आता अंतिमचा बॉल असेल 27 मध्ये. आपण बघितलं हा बॉल पाहिला आपण विकेट किपरच्या जवळ जातोय. हा बॉल आला डॉट निर्धाव. आणि पाहिलं आपण तर सुंदर कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. फलकावर धावा झालेल्या पाहायला मिळतात 27. आणि जिंकण्यासाठी गरज आहे धावेंची, ती म्हणजेच 28. 28 धावा आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी सेट केल्यात. सुरुवात बघा अफाट मिळाली होती. पहिल्या 3 बॉल मध्येच आपण पाहिलं तर 19 ची सुरुवात मिळाली होती. परंतु उर्वरित 15 बॉल मध्ये किती धावा आल्यात तर उर्वरित 15 बॉल मध्ये धावा जर आपण बघितल्या ना तर आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या म्हणजेच थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा पहिल्या 3 बॉल मध्ये आपण बघितलं 19 आल्या होत्या. डेफिनेटली आपण बघू शकतोय तर पहिल्या 3 बॉल मध्ये आलेले 19 धावा. परंतु त्यानंतर उर्वरित 15 बॉल मध्ये किती आल्यात तर फक्त 8 आल्यात. आपण मोजून तोलून मोलून केलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी आपण बघितली तर छान झालंय. आता मात्र आपण बघितलं तर एक इनिंगचा खेळ कंप्लीट झालाय. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय प्रत्यक्षात आपण बघणार आहोत. मायक्रोफोनवर मात्र बदल करूया कारण की आमचे साथी समालोचक मित्र मात्र थोडेसे झाले सुस्ताड. मात्र नक्कीच त्यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलूया. धन्यवाद अडुसे. थँक्यू सो मच. स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि हे खास गाणं जे होतं ते आमचे रुपेश दांडेकर पंच स्क्वेअर लेगचे त्यांच्याकरता खास होतं. भरपूर बिजल्या त्यांनी मात्र बघल्यात. चला मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 28 धावांचं. पहिला गोलंदाज विशाल लाखात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 18 बॉल 28. सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता ही लढाई. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत अलाउन द कार्पेटच्या साह्यानं. थोडीशी मिसफील झाली आहे
आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केलेत. चला खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. खुर्च्या नसतील तरी मात्र उभे राहिले तरी चालतील, परंतु खेळाडू कक्षामध्ये राहा. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले होते ऑन साइडला रोशन. आज रोशननं देखील खेळ जबरदस्त केलाय. नगरसेवक चषक 2026 मध्ये. त्यानंतर ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग नितीश ठाकरे यांना देखील कोण विसरेल. सुरुवातीचे 3 चेंडूवरती 3 मोठे तगडे स्ट्रोक, परंतु त्याच्यानंतर अक्षरशः बॅटिंग लाईफ आपण पाहिली तर अगदी घसरली गेली आहे. घसरगुंडीचा क्रिकेट पाहायला मिळाला, परंतु अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. काही होऊ शकतं. पुढील बॉल अखोटा पॅच लेंथ ऑन साइडला उडवली. क्षेत्ररक्षक पुढे आलाय, केली चुकी आणि गोलंदाज झालाय पूर्णपणे दुखी. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं क्रिकेटच्या पटलावरती तेवढंच योग्य आहे. इथून मात्र झाली आहे मिस्टेक. धाव फलक 1 ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच 4 अंकांवरती. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 15 आणि 15 बॉल मध्ये अजूनही 24 धावा बनवाव्या लागतील. ओ बॅटचं टॉपेश काम तमाम. रोशन गिरधोले आउट. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मिळवली गेले विशाल लाखातनं. आता इथून मात्र अडचणी वाढू शकतील. धन्यवाद हडीज, थँक्यू सो मच. भरपूर आशा पल्लवित होत्या रोशन याच्या खेळीवरती, परंतु म्हटलं गेले ना कधी स्वतःवरती घमंड करू नका, कारण तुम्ही एक सारखे राहू शकत नाही हे देखील लक्षात घ्या. वेल बदलली की खेळ देखील बदलतो, कारण जंगलावरती राज्य करणारा राजा सुद्धा एका काठीच्या इशाऱ्यावरती पिंजऱ्यामध्ये जाऊन बसतो. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र डाऊन केली विशालनं. पुढील बॉल ओ जबरदस्त चेंडूची हाताळणी. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडू फेकलेत विशाल लाखात या गोलंदाजानं आणि 5 चेंडू मध्ये धावा खर्च केले 4 आणि एक महत्वाची विकेट देखील डाऊन केली आहे. इथून मात्र 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद आणि मिलिंद. आता मात्र जे अस्तित्व आहे जय भवानी वंगणपाडा टीम्स इथे मात्र अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर मग चांगलं बॅटिंग करावं लागणार आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये स्ट्रोक केले गेलेत मिस्टर प्रल्हाद. करणार नाहीये चुकी. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये पकडला गेलाय शेल आणि संपलाय प्रल्हादचा देखील खेळ. आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. पाणी नाही, सध्या गरमी चालू झाले. आज तापमान आपण पाहिला तर मग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये होता. थोडेफार चटके देखील बसत होते या ठिकाणी उष्णतेचे, परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅच अक्षरशः फिरली आहे. आता मात्र इथून 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 12च्या सरासरीनं 12च्या सरासरीनं 24 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. मित्रांनो कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये.
सोनं जरी महाग असलं ना तरी मात्र सोन्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं हे देखील लक्षात असू द्या. 12 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. हो केली आहे चुकी गोलंदाजानं. इथे मात्र ही विकेट मिलिंदची आली असती तर मग सामन्यामध्ये अजूनही वर्चस्व निर्माण करू शकले असते रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवलीपाडा संघ. 11 बॉल 23 ची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भगवान. तर भगवान यालाच देखील काहीतरी इथे चमत्कार करावा लागेल. भगवानच्या बॅट मधनं आलाय KADK कडक स्ट्रोक. षटकार 6. धन्यवाद डीजे थँक्यू सो मच. पहा जबरदस्त स्ट्रोक मात्र भगवान भडच्या बॅट मधनं आलाय. अगदी मॅचला कल्हाटणी देणारा हा फटका. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 11 वरती. पुढील बॉल. ओ यावेळेस काय झालंय काय बिघडलंय पंच पहा. संध्याकाळच्या सत्रामध्ये शाहरुख खानच्या अंदाजानं इशारा देत आहेत की हा चेंडू आहे वाईट. पुढील बॉल. पुन्हा एकदा ला 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 ला. बघा अंपायर देखील असले. स्माइल आली अंपायरच्या चेहऱ्यावरती देखील. पुन्हा एकदा वाईट. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकले गेलेत. धावफलक पोचले गेले 13च्या घरामध्ये. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. रोशन गवळीला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. चुकीची गोलंदाजी केली गेली आहे. पुढील बॉल. हो यावेळेस फुलरडेंचा बॉल होता. ऑन साइडला खेळले गेलेत. डीप मिडविकेटच्या दिशेने अगदी चेंडू आपण पाहिला. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचला गेलाय तो म्हणजे 14 अंकांवरती. 9 चेंडू आणि इथून अजूनही मॅच जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता. 9-14 14-9 हे समीकरण निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार हा मॅच. चिंचोटी गवलीपाडा की मग मंगणपाडा. हो हवेमध्ये स्ट्रोक खेळले गेलेत. एसटी रक्षक यावेळेस पुढे येतात. हो प्रशांत 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 कडनं झाले एक मोठी मिस्टेक. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर हराल मॅच. कॅच पकडायला हवा होता. ऊपर वाला जब भी देता है चप्पड़ फाड़ के देता है परंतु चप्पड़ फाटलं. चेंडू फरार. झेल सुटला गेलाय. पुढील बॉल. धीम्या गतीने लेंद हाताळली गेले आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटर पूर्णपणे बीट झालेत. डॉट बॉल आलाय. इथून आपण पाहिलं तर मग 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही धावा आपण बाबा लागतील. 13-7-13 हम 7-7 है. पाहूया इथून मात्र कोण 7 राहणार आहे. ओ वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली पोचली गेली ती म्हणजे 16 अंकांवरती. आता मात्र 7-12 बाबा बाबा बेकार काम. 7-12 मुले भरपूर गावागावामध्ये भावाभावामध्ये भांडणं झालेत. परंतु तुम्ही भांडू नका. मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे बॅटर अगदी फिट झालेत. अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. 6 बॉल जिंकण्याकरता 12 ची गरज. मॅच अगदी कधी खाली कधी वर अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा मॅच चालू आहे. जिकडनं दाब देवा तिकडनं मात्र काटा वर येतोय. काटा बदलणारा हा मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 मध्ये 12 धावांची आवश्यकता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची
आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देखील आवड आहे एका गाण्याची. धन्यवाद. 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता. नितीश ठाकरे पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले गेलेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. आता मात्र 5 बॉल जिंकण्याकरता 10. ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. स्वतःला सिद्ध करण्याची मनामध्ये जिद्द असावी. एव्हरीथिंग इज अ पॉसिबल. फक्त स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवायला शिका. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 5 बॉल शिल्लक आहेत आणि या 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. थोडस उलट झालं. हो, थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस डॉट बॉल. 4 मध्ये 10. 4ला 10 4ला 10 असा आवाज निश्चितच बाजारामध्ये आपण ऐकतो. परंतु इथे सध्या मात्र 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. बॅटर आपण पाहतोय ऑन स्ट्राइक वरती मिस्टर मिलिंद. पुढील बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. करणार नाहीये चुकी. पकडला गेलाय झेल आणि संपलाय मिलिंद ह्या खेळाडूचा खेळ. आउट. धन्यवाद ड्यूजर. थँक्यू सो मच. अजून सुद्धा हा मॅच इथून आपण पाहिला ना मित्रांनो, तो संपलेला नाहीये. 3-10 ऑन स्ट्राइक वरती बॅटर आहे रोहित सोनार. प्रेशर आहे रोहित सोनार करता एवढंच म्हणेन. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदल लेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. ओ तिखट बाउन्सर, बेकार, वाईट बॉल. आणि इथून आपण आता मात्र पाहणार आहोत 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 1 बाउन्सची चेतावणी देखील दिली गेली आहे. हो, जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी स्ट्राइक रोटेट होणार नाहीये. बॉल आलाय डॉट. अजून सुद्धा 2 बॉल जिंकण्याकरता 9. 2 चेंडू 9 धावा. पैरों को खोल जमाना उड़ान देखता है. पैरों को खोल जमाना उड़ान देखता है. जमी के बैट पे क्या आसमान देखता है. ओ या ठिकाणी झेल सुटला गेलाय. 2 धावा इथून पूर्ण केलेत. कदाचित तिसरी देखील येईल का काय. आणि आले 3री धाव देखील आले. मॅच गेले शेवटच्या बॉल पर्यंत. आता मात्र इथून 1 चेंडू आणि 6 धावा. वा 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 वा, काय मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता ना आल्यात 3 धावा. म्हणजे इथून शेवटच्या बॉल वरती असणार आहे. आता मात्र 6 धावांची आवश्यकता. धन्यवाद डीजे. जबरदस्त मॅच रंगला गेला. 1 चेंडू 6 धावा.
ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. ओ बॉलला उडवलाय, चेंडू चाललाय 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 सीमारेषा पार. मॅच जिंकली यावेळेस जय भवानी मंगलपाडा टीम ना.